याला शॉट नको, हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसाय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपला लाडका आपल्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे दिशा डिरेक्ट सीधा देविदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट. खरं तर शाळेत सगळेच जण गेलेले असतात. शाळेत गेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. पण शाळेत गेल्यानंतर मला आठवतो तो माझ्या लहानपणीचा इनोसन्स. मी खूप विनोद करायचो. आमच्याही वर्गामध्ये खूप हुशार मुलं होती, सगळे सायन्स ना डॉक्टर म्हटल्यानंतर. एकदा आमचे प्रिन्सिपल आले. आमची मुलं त्यांना म्हणाली, सर आज आम्ही तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. काय सरप्राईज देणार आहात? आम्ही एक अशी वस्तू बनवलेली आहे ज्याच्यामुळे आपण भिंतीच्या आर पार बघू शकतो सर. अरे वा, काय बनवलंय तुम्ही? काय नाही, आम्ही भिंतीला भोक पाडले म्हणले. हुशार हो मुलं, हुशार. पण शाळा म्हटल्यानंतर खरंच ही हुशारी आपल्याला बघायला मिळतेच, आणि तीच हुशारी आपल्याला मोठा माणूस बनवते. तर मंडळी, मी आलेला शाळेचा विषय काढला, याचं सुद्धा एक कारण आहे. कारण आज या मंचावरती ज्या सिनेमाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्या सिनेमाचा विषय सुद्धा आहे शाळा. पण ही शाळा थोडीशी वेगळी आहे. बघायचंय ती कुणाची शाळा आहे. सिनेमाचं नावच आहे बाबांची शाळा. तर मंडळी, बाबांची शाळा या सिनेमाच्या निमित्तानं या मंचावरती आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूयात महाराष्ट्राचा रांगडा सुपरस्टार सयाजी शिंदे यांना. सयाजी सर, मनापासून थुकरटवाडीत तुमचं परत एकदा स्वागत. आणि एवढं भारी वाटतं तुम्ही आल्यानंतर. वाडी जरा चेंज केली आज सयाजी सर येणार म्हटल्यानंतर. एकदम अगदी म्हणजे एकदम. हा, पहिलं आपलं गाव होतं सर, आता जरा आम्ही चकाचक केलेलं आहे. मस्त मस्त झालं आता. तुमच्यासाठी खास केलं एवढा माहोल. अरे वा, ग्रेट. वा. आणि सर यावेळेला आलेले आहेत ते आमची शाळा घेण्यासाठी. म्हणजे सिनेमाचं नावच आहे बाबांची शाळा. काय आहे सर बाबांची शाळा हा सिनेमा? बाबांची शाळा हा नीला सत्यनारायण यांची गोष्ट होती, त्याच्यावरनं हा घेतलेली फिल्म आहे. 1957 साली व्ही शांतारामचा 2 आखे 12 हात नावाचा सिनेमा आला होता. त्याच्यामध्ये ते 6 कायद्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. तीच गोष्ट 60 वर्षानंतर बाबांची शाळामध्ये आहे. 26 फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय. आपण सगळ्यांनी अवश्य बघा. वा वा. सर, सिनेमाविषयी आणखीन जाणून घ्यायचंय, तुमची भूमिका पण जाणून घ्यायची आहे. स्वागत करतो आणि विनंती करतो, प्लीज आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सयाजी सरांसाठी. तर आता या मंचावरती याच सिनेमातल्या आणखीन एका रांगड्या कलाकाराला आमंत्रित करणार आहे, ज्यांचा ग्रामीण बाज खरंच प्रेमात पाडायला लावतो त्यांच्या भूमिकेच्या. अतिशय मनापासून स्वागत करूयात अभिनेते शशांक शेंडे यांचं. सर, परत एकदा स्वागत आमच्या या मंचावरती. ख्वाडा या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही आला होतात आणि सिनेमा सगळ्यांना खूप आवडला. परत एकदा स्वागत करतो आणि विनंती करतो, प्लीज आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. आणि आता या मंचावरती आमंत्रित करतो या सिनेमातल्या एका अभिनेत्रीला, ज्या सुद्धा खरंच कसलेल्या अभिनेत्री आहेत. म्हणजे मातीतला अभिनय ज्याला म्हणतो आपण, तो मातीतल्या माणसालाच कळतो, अशाच त्या आहेत. अतिशय मनापासून स्वागत करूयात या मंचावरती छाया कदम यांचं. तुमचं स्वागत. आणि हा चेहरा ओळखीचा वाटत असेल सगळ्यांना. फॅन्ड्री या सिनेमामध्ये आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि आता या नवीन सिनेमाच्या निमित्तानं ते आमच्या वाडीत आलेले आहेत. स्वागत. विनंती करेन बसा. तर सयाजी सर, बाबांची शाळा या सिनेमाचा विषय तर मला कळला, तुमची काय भूमिका? याच्यामध्ये मी कारागृह अधीक्षक, जेलर अच्छा असा रोल आहे. हा कर्तव्यदक्ष कठोर असा जेलर आहे, पण ह्याचाच मुलगा थोड्याशा वाईट वळणाला लागतो. अच्छा. तेव्हा याला रिअलाइज होतं की माझी जर ही गोष्ट असेल तर जे जेलमध्ये सजा भोगतात त्यांच्या कुटुंबाचं काय, त्यांच्या मुलांचं काय होत असेल. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्या व्यवस्थेमध्ये काही लूप फॉल्स आहेत, त्याच्यावर काम करायला पाहिजे. वा. आता येणार आहे शशांक सर तुमच्याकडे. तुमची कशी आहे भूमिका या सिनेमात? महिपती नावाचं एक कॅरेक्टर आहे, कविमानाचा आहे, जो अच्छा भावनेच्या भरात कृत्य होऊन गेलं, खून होऊन जातो आणि पूर्ण कुटुंब विस्कटून जातं त्याचं. अच्छा. आणि जेलमध्ये जाईपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही की बाबा आपल्या हातून काय घडून गेलं आहे.
तुरुंग अधीक्षक जो असतो तो तुरुंग अधीक्षक एक 5-6 कैद्यांना निवडतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे ह्यांच्यामध्ये जर सुधारणा घडवायच्या असतील तर ह्यांना माणसांमध्ये जर आपण आणलं तर कदाचित ह्यांच्यातला माणूस पण अजून बाहेर येऊ शकेल. म्हणून मग तो त्यांच्या घरच्यांना आणि कैद्यांना भेट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल बाबा असा काहीतरी प्लॅन करतो. तर त्यातले हे 5 जे कैदी आहेत तर त्यातलं एक कॅरेक्टर माझं आहे त्याच्यात. अच्छा. छाया मॅडम तुमच्याकडे येणार आहे आता. तुमची भूमिका मला जाणून घ्यायची आहे. नीता साटम नावाचं माझं कॅरेक्टर आहे, जी एक NGOची धडाडीची कार्यकर्ती आहे. काही गुन्हेगार जेलमध्ये जी शिक्षा ते भोगत असतात ती त्यांच्यासाठी खूप कमी असते. जेलमधून बाहेर पडल्यानंतर समाजाकडून त्यांना जी वागणूक मिळते ती खूप चुकीची असते. तर अशा गुन्हेगारांसाठी आपल्याला काय करता येईल, तर मग ती एक नीता साटमची धडपड सुरू होते. वा वा. तर आता या मंचावरती सगळे अभिनेते तर बसलेले आहेतच. आता बोलावूयात एका गायकाला ज्यानं या सिनेमातली गाणी गायलेली आहेत आणि झी मराठीचाच तो चेहरा आहे. सारेगमप मधून आपण त्याला भेटलेलो आहोत. जोरदार टाळ्या विश्वजित बोरवणकर साठी. विश्वजित, मागच्या भागात तू आला होतास तेव्हा गाण्यांचा विषय होता. आजचा विषय वेगळा आहे, सिनेमा आहे आणि या सिनेमात तू गायलास. तुझा कसा आहे अनुभव? या चित्रपटात मला गायला मिळालं ह्याचा सर्वात जास्त आनंद मला हा आहे, कारण ह्याच्यात मी एक प्रार्थना गायलोय. वा. माझ्या मना. तर ती एक फारच वेगळी आणि इमोशनल असणारी एक असं एक गाणं आहे, त्याचाच सर्वात जास्त आनंद मला. वा वा. पण बरं वाटलं की आज सयाजी सर थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. नशीब आहे अजून इकडे काही घडलेलं नाहीये सर. या वाडीतली माणसं फार काय कसले अंडे? इकडे इकडे मला ऐकूच येत नाही तुम्ही काय म्हणताय ते. हा काय आदंडे साऊथ. अच्छा तुम्ही साऊथ मध्ये बोलताय? साऊथ. अरे बापरे, हे काहीतरी वेगळं करून आलं. जरा जोरदार टाळे यांच्यासाठी. आज पहिल्यांदा तुम्ही असं काहीतरी वेगळं करून आलाय. मग साऊथची भाषा शिकतोय मी. साऊथची भाषा शिकलाय तुम्ही? यस. काय बोलला तुम्ही? आदंडे आदंडे आपसे अंडे म्हणजे हे बंद करा, सर हे बंद करा. हे बघ तिकडे परीक्षक बसलेले. सर हे बरोबर बोलतोय का? अगंडी म्हणजे थांबा थांबा थांबा. आता एवढंच सांगतो सर, हे जे पैसे कट करा, पैसे कट करा. बघितलं तेही माती. नाही नाही हे बघ, पण प्रयत्न तर चांगला होता ना. हा तुझे फक्त प्रयत्नच चांगले असतात. तू आम्हाला कॉन्टेंट काही चांगला देत नाहीस कधी. बर हा बर, जे पाठ केलं ते बोल. हा सयाजी सर. मीर मारो पोलीस स्टेशन गिरवाणी. हा मारेल किंवा तुम्ही तरी मला मारा आज. मीर मारो. हा म्हणजे पोलीस स्टेशनला चला. त्यांच्यावर केसेस आहेत. का केस का केली पण त्यांच्यावरती? अरे खूप गुन्हे केले त्यांनी. हा पहिला आरोप मी केला त्यांच्यावर. काय आरोप तुम्ही करताय? हे मला म्हटले हा तुला साऊथच्या पिक्चर मध्ये काम देतो, सुपरस्टार बनवतो, सुपरस्टार. सर बोला तुम्ही. पण कधी ते कुठे बोललोय मी? देतो पण देणार देणार. मला इथं रजनीकांत येतो. मग आई शपथ दाखवा करून. रजनीकांत काय खरं ना, आज वेगळीच तयारी करून आलेत. हा गॉगल काय मी घालणार? म्युझिक. हा या वर या वर या वर या या इकडून या इकडून या. हात द्या. बघितलं सर, डाऊन टू अर्थ आर्टिस्ट कसे असतात ते बघा. डायरेक्ट खाली गेले ते. ठीक आहे, काय त्यांचा गुन्हा आहे, त्यांना कशासाठी नेणार ते तुम्ही सांगा पहिल्यांदा. आता सर तुमच्यावर भरपूर गुन्हे आहेत. हा काय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये फार मोठी मोठी विलनची कामं केली आहेत. बरोबर. त्याच्यामुळे तुमच्यावर असे गुन्हे आहेत की ते सांगता येणार नाही. तिकडे जाऊन बघावं लागेल. बरोबर. याचे पाठ नाही ते दुसऱ्याचे पाठ असतात. ज्याचे पाठ असतात तो सांगेल सर. हा सर. चला सर. हा या सर. या 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 बसा. अरे ग पडताला सर. कोट तुझ्या अंगावर तुझ्या इकडे आरामात बसा सर. हा आपलं पोलीस स्टेशन आहे. बरं निवांत बसा. बरं तसं तुम्ही नेहमी बसता तसं. बरं 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 बरं. काय झालं त्याला? वेलकम टू किंगडम सयाजी सर.
बंद कर. तुमच्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. एंड कोण म्हणते किंडी, ईड म्हणते हिंदी, चटणी चटणी आवळ्याची चटणी, शांताबाई. तर वेलकम वेलकम. काय रे बोल. कोण आहे तू, कोण आहे तू? मी सयाजी शिंदे. तू हसला माझ्यावर, तू हसला माझ्यावर. इकडे इकडे. का हसला? मनात असलो. मन में हंस के दिखा, मन में हंस के दिखा. पाहिजे साहेब, पाहिजे साहेब. कुठे आहेत तुझे साहेब? शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के लिए. I'm back. Don't angry me. दुनिया जले बिछाड़ी तो मैं जलूं अगाड़ी. सब खेल जानता हूँ, मैं हूँ बड़ा खिलाड़ी. सुमरी में लेके जाऊं. अरे बापरे, झालं यार दळून दळून. वा, माझं 5 किलो दळून देता का? साप कोण आहे तो? ओळखलं नाही? मी सयाजी शिंदे, साऊथचा सुपरस्टार. त्यांचा आता पिक्चर होता शिवाजी द बॉस. आमचा आहे सयाजी द बॉस. मैं जो बोलता हूँ वो डेफिनेटली राइटर ने लिखा होता है. और जो मैं एक्स्ट्रा बोलता हूँ उसके पैसे नहीं मिलते ना यार. सर तुम्हाला सांगतो, तुमचा लय जबरदस्त फॅन आहे सर हा. म्हणजे हा जरा येडा झालेला आहे. तुमचे सगळे पिक्चर पाहते आणि नंतर गावात असे धिंगाणे करते. तुम्ही मराठीत होता तोपर्यंत ठीक होतं सर. तुम्ही साऊथ मध्ये गेल्यापासून हा काय बोलते तेही समजत नाही आम्हाला. सर अंदर कर. येडाबंडी गिंडी जात नाही जा. अरे अंदर चाल. नाही जात जा. सर तुमच्या भाषेत समजावून सांगायला 2-4 द्या गुद्दे. सर द्या वेलांटी वेलांटी आकडे वेलांटी. वेलांटी वेलांटी कुठली वेलांटी? कळलं तर नाही मला. नाही तसं ऐकणार नाही सर, त्याची व्यवस्थाच केली आम्ही. 1 मिनिट. तुम्ही काय व्यवस्था करणार आहे माझी? 1 मिनिट. हाय हे बघ. मला तिकडे जायला आवडतं. मला त्याच्या आत जायला खूप आवडतं. मी चाललो, मी परत येतो. हे माझं बघितलं साऊथला जायला त्याला लय आवडतं सर. तुम्हाला सांगतो, हा बाहेर जर राहिला तर आम्ही असं साऊथचं बोर्ड दाखवून याला आंध्र पाठवतो. म्हणजे याच्या घरावर पण साऊथचं बोर्ड लिहिलेलं आहे सर. म्हणजे घरी राहत नाही की हा, त्यामुळे घरच्या लोकांनी साऊथचं बोर्ड लिहिलं, त्यामुळे हा कधीतरी जाते. पण सर नमस्कार सर, जबरदस्त सर. तुम्ही कसे काय आले सर? तुम्ही एवढं मोठे माणूस सर, तुम्ही एवढं समाजकार्य करता, एवढे चांगले नट आहे सर. तुम्हाला कसं काय आणलं सर या पोलीस स्टेशनमध्ये? हा, तुम्हाला खरं सांगू सर, मी म्हणजे लय मोठा फॅन आहे सर तुमचा. फार मोठा फॅन सर तुमचा. तो पिक्चर त्या रात्री पाऊस होता, काय जबरदस्त पिक्चर सर. पण माझं दुर्दैव सर, मला बघायला नाही मिळाला तो पिक्चर. कारण मी गेलो त्या रात्री पण पाऊस होता. दुसऱ्या रात्री जायचं ना. त्या रात्री पिक्चर नव्हता. हे लोड शेडिंगमुळे सर, आमच्या गावात लोड शेडिंगमुळे तो इतका प्रॉब्लेम आहे. आणि सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो, सरांनी 6 भाषांमध्ये चित्रपट केलेला आहे, 6 भाषांमध्ये. आणि 6च्या 6 भाषांमध्ये सरांना अवॉर्ड मिळालेला आहे. क्या बात आहे सर. पण तुमचं आणि माझं सर थोडंसं सेम आहे सर. मी पण 5 भाषांमध्ये चित्रपट केलेले आहे सर. हा. कुठल्या 5 भाषांमध्ये? म्हणजे नागपूर वराडी, चंद्रपूर वराडी, अमरावती वराडी आणि बुलढाणा वराडी आणि एक नॉर्मल वराडी सर. असं 5 भाषांमध्ये तुम्हाला सांगतो. रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड जबरदस्त. झी मराठीनं हे इतकं मनावर घेतलेलं आहे सर की ते आता नवीन चॅनल करणार आहे, झी वराडी नावाचं. हा त्याचं टॅगलाईन ठरवली आहे, मी मराठी
झी वराडी असं जबरदस्त सर केलं सर एकदम 101 सर चित्रपट. पण तुम्हाला एक प्रश्न मला खूप जेन्युइन विचारायचा आहे. तुमच्यावर खूप आरोप आहेत सर, ते आरोप मी नंतर घेतो. पण एक प्रश्न खूप जेन्युइन विचारायचा आहे की तो म्हणजे असा, साऊथमध्ये जाण्यासाठी काय तयारी केली आणि तुम्ही एंट्री कशी केली, हा म्हणजे सगळ्यांना जाणून घ्यायचा प्रश्न आहे सर. कशी तुम्ही एंट्री केली सर? मी सगळं त्यांना एक सांगितलं होतं की मला हे सगळं मराठी नाटकातलं आहे, मी मला खूप रिहर्सल करायला लागतात, खूप समजून घ्यावं लागतं. त्यामुळे प्रत्येक डायलॉग हा मी नीट समजावून घ्यायचो, मराठीत लिहून घ्यायचो. आणि ते फिजिटिवल स्त्रीगळ कष्टपट होते नान दुःखम ताड मिळेल, तर मग हे फास्ट व्हायचं. मग कसं ते रेकॉर्ड करून घ्यायचं. मग फिजिटिव्हिल स्त्रीगळ कष्टपटृद्धपती नान दुःखम ताड मुळेल असं लिहायचं. जास्तीत जास्त समजून घ्या. क्या बात आहे, क्या बात आहे सर. पण सर तुमच्यापेक्षा मी थोडा लकी राहिलो सर. कसं काय? हा, मी म्हणजे 1500 रुपयात साऊथ मध्ये गेलो. काय बोलतो? हा, मी कोल्हापूरहून निघालो, तिकडे संकेश्वर करून गेलो, तिकडे बेळगावला, बेळगाववरून लगेच आंध्रमध्ये असं झालं. अशी आपली एक गंमत सर, काय हरकत नाही. सर तुम्ही आलात सर, तुमच्यावर जबरदस्त आरोप आहे. कुठे आरोपपत्र कुठे सर? बापरे, एवढे मोठी फाईल. हा, काय लिहिलेलं. वा सर, तुमच्यावर पहिला आरोप असा आहे का तुम्ही सेटवर लोकांच्या कानाखाली मारता. याचा आम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. दाखवा सर मारून यांना. दाखवा यांना मारून. काय झालं, आम्ही निर्माता म्हणून प्रथमच काम करायला लागलो आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सिनेमा करत होतो. येस सर. तर आम्ही काय केलं, तर जेवण खावण सगळ्यांना नीट मिळालं पाहिजे आणि सकाळी गणपतीची पूजा करायची आणि सुरू करायचं. तर मी आपलं ॲज अ निर्माता म्हणून सगळ्यांना विचारायचं, जेवण मिळालं का, तुझं सगळं व्यवस्थित झालं का, रात्री झोपला का, काय हवं नको ते सगळं बघायचं. आणि त्याचा जो बूम धरणारा जो होता ना ऑडिओचा, बूममॅन, तर असं तिथं गणपतीची हे ठेवलं आहे. आणि मी त्याला विचारायला गेलो की अरे बाबा तुझं ब्रेकफास्ट झाला का रे? अरे ब्रेकफास्ट झाला का? तो गणपतीच्या बाजूला असा थुंकला. तसं मला कंट्रोल झालं नाही, कानाखाली दणकन मारली, ते पडलं तिकडं असं अडवं. आणि अडलं. मग ते झालं वगैरे, त्याला नेलं बाजूला वगैरे. दुपारी सांगितलं की त्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, त्याच्या कानाखाली जोरात बसले आणि त्याला डॉक्टरने दाखवायचं आहे. तर म्हणलं अरे बापरे, ते ठीक आहे त्याला डॉक्टरना दाखवा. परत 2 दिवस झाले आणि मी कुठेतरी असं पाठीमागं चाललो होतो, ट्रकच्या मागं तो असा असा करत होता. जसं मला बघितलं तसं असं 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 करायला. आणि मग एक 8-10 दिवसानंतर असं झालं की त्याने ते घाबरून त्याने ते मावा खायचं सोडलं. त्याला म्हटलं की मावा खाऊन कॅन्सर होतो. मग त्याची बायको आली, त्याची आई आली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही आयुष्यभर त्याला सांगतो, त्याने ऐकलं नाही, तुम्ही एकच कानाखाली वाजवली, आता त्यानं आयुष्यात सोडलं आणि त्याचा मावा सुटला त्याचा. हा हॅलो, सॉरी सर. हा हॅलो, हा कोण बोलता? वकील? नाही वकील नाही, मी इन्स्पेक्टर बोलतो. अच्छा, तुम्ही वकील बोलता का? अच्छा, हा बोला बोला. कोणाचे? सयाजी सरचे? सर तुमचं वकील? हा या ना मग, या या या. लकी आहे तुम्हाला वकील. काळी माती सया दादा, इथं पोलीस स्टेशन. काय रे, इकडं आणलं त्यांना तुम्ही? कळत नाही काय तुम्हाला? कायद्याचं बघायचं ना तुम्ही आधी. कायद्याचा पिक्चर बघितला का रे तुम्ही? त्यात मी वकील आहे आणि तोच वकील इकडे आलेलो आहे, कळलं का? तुम्ही आहे कोण? मकरंद अनानसपुरे. इकडे काय कसं काय? कशाला म्हणजे वकील? कसं 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 एकदा आवडला का तुम्हाला? नाही आवडलं नाही. हे रिंगटोन बऱ्याच वेळची शोधत होतो मी. रेकॉर्ड करून घेतली. सया, हे बघ, लक्षात ठेव, अजिबात घाबरू नको यांना. मी हितच बसलेलो आहे, कळलं का? जरा काय झालं मला आवाज दे, मी येतो लगेच. वकील येणार आहे मी. अरे माझं पोलीस स्टेशन आहे रे. अरे विनोद केला ना, विनोद करा ना. चांगलं आहे. हे काय बटलं घेऊन आलं इथं? पोलीस आहे मी, पोलीस.
अरे तुझ्यापेक्षा दांडक मोठा आहे. स्टाफ आहे आमचा स्टाफ आहे सर. सर असं सगळं खेळीमेळीच्या वातावरणात काम चालू होतं सर आमच्या पोलीस स्टेशन मध्ये. पण ते सर CID वाले आले ना का मग काही विचारू नका, त्यांचा लय दंगा असतो सर. थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. आज तू जाम चिकना दिसतोयस यार. थँक्यू सर. पण दया नाही सर, श्रेया. श्रेया. वेलकम श्रेया, वेलकम. सर ड्रेया नाही सर, मी डॉक्टर साळुंखी. हो डॉक्टर साळुंखी. येस सर, श्रेया, डॉक्टर श्रेया साळुंखी. ओके डॉक्टर ड्रेया डाळुंकी. वेलकम वेलकम. थँक्यू सर. ओके बघूया आज. ओ मायची कटकट. देख रही हो ड्रेया, जी सर. कौन आया है यहाँ पर? सर कौन सर? सयाजी शिंदे साहब. सयाजी नाही. हे आमच्या गावातलं वेगळं. ए बावळा तू जा ना बेटा अंदर. अरे नाही इथं राहा बाबा. जागा त्याची आहे सर. काय मी तिकडून बाहेर आलो. तिकडून बाहेर आलाय. तिकडून मोकळत आहे. अरे नको रे. अरे नको ना सर. काय झालं आताच बजेटिंग सँक्शन झालं. एक साईड करून घेतली आम्ही पोलीस स्टेशनची. दुसरी आता पैसे भेटले की दुसरी पण करणार सर. एक मिनिट. CID का वक्त बेफुजूल का. ओके थँक्यू. मराठीत बोला. हा सयाजी सरांवरती काय आरोप आहे? आरोप म्हणजे तुम्ही थोडे दूर उभे राहता. आरोप सांगतो का. त्यांच्यावर आरोप असा आहे का ते सेटवर कोणाच्या पण कानाखाली मारतात. CID किसी से नहीं डरती. क्यों? जी सर. अभी हो जाएगा सच का सच और पानी का पानी. और सयाजी साहब हम प्रूव कर सकते हैं इन्होंने कान के नीचे मारी है या नहीं मारी है. इस आदमी को यहाँ लेकर आओ. सर क्या आपने इसके कान के नीचे मारी है? मारी है, मारी होगी. मारी होगी या नहीं होगी यह प्रूव हम कर देंगे. यहाँ आओ. डॉक्टर साळुंखे. जी सर. अगर इनकी कान के नीचे मारी है तो इसका मतलब इनके गाल के ऊपर सयाजी सर के फिंगरप्रिंट्स होने चाहिए. राइट सर. तो चेक करो. ओह माय गॉड सर, निशान हम एकदम क्लियर दिख रहे हैं. क्लियर दिख रहे हैं जी तुम्हें निशान. जी. वेरी गुड. तो इस फिंगरप्रिंट्स को ले लो. एक मिनट पीछे आओ. यहाँ पर देखो. देख रहे हो? गुड सर. CID की नजर में सब समान है. पीछे. अब इस फिंगरप्रिंट्स को सयाजी सर के फिंगरप्रिंट से मैच करके देखते हैं. यस सर. आओ सयाजी सर सामने आ जाओ. आओ सर. लो अब इस तरह से अपनी उंगलियां करो. हाँ दबाओ दबाओ इसे. दबाओ सर इसको. हाँ नहीं सर इसके ऊपर सर पूरी तरीके से दबाओ सर. कम ऑन सर. यस सर. यस. ऐकणार नाही सर. ऐसे करो सर. ऐसे ऐसे करो. ऐसे करो. ओके सर. वेरी गुड सर. हो रहा है. यस आ रहा है आपको. बस सर यहाँ से थोड़ा गोल कर दीजिए. यहाँ पर गोल नहीं है. वेरी गुड वेरी गुड. बस सर भाकरी झाली. हो गया. थँक यू सर. थँक यू. ठीक है भाकरी करा. मस्तपैकी भाजा आणि भाजी करा. सर मी का करू सर? आता यांनी विचारलं का एवढी भाकरी करून दिली नाही एवढ्या मोठ्या माणसानं. तुला भाजी करायला काय प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम सर. मग दुपारचं जेवण होईल आपलं. अर्धी खाऊ ना आपण. येस सर. मग जातं लगेच आणते सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर मला ना एक तुमच्यावर आरोप करायचा आहे का तुम्ही असं मला समजलं का तुम्ही पोलिसांचे डबे खाता. डबे. हा नाही नाही असं कसं डब्यातलं खात असतील. डबं कसं. डबे म्हणजे तसं नाही. तुम्ही शब्दात मला पकडू नका. नाही वकील आहे मी. शब्दात नाही पकडलं. डबा कसा खाईल. पोलिसांचे डबे खाता असं तुमच्यावर आरोप आहे.
पोलीस म्हणजे कधी नाही काय? कधी पोलीस जे डबा आणतात ते खात असतील. हा तेच ना. मग पोलिसांना विचारता तुम्ही डबे आणले काय, डबे आणले काय, डबे आणले काय? पोलीस मला डबेच आणत नाहीत, म्हणजे खाणार कसं? सर म्हणजे शूटिंगच्या दरम्यान तुम्ही ज्या ज्या लोकेशन वरती असतात तिथे काही लोक काही पोलीस तुम्हाला डबे आणून देतात का जेवायला? ते बरोबर आहे. तुमच्या प्रेमापोटी. आता काय होतं, बऱ्याच वेळा मी शूटिंगला जातो तेव्हा मी सकाळी कुठेतरी फिरायला जातो, एखाद्या पहाडावरती, डोंगरावरती, किल्ल्यावरती. तर गावागावात गेल्यानंतर तिथे लोक दिसल्यानंतर त्यांच्याशी बोलतो. मग ते म्हणतात घरी चला जेवायला. तर आपण म्हणतो की आम्हाला वेळ नाही, शूटिंगला जायचं आहे. तर मग ते सांगतात मग ठीक आहे मी डबा घेऊन येतो. जसे आता कोल्हापूरला, पुण्याला सगळे माझे मित्र आहेत आणि ते डबे घेऊन येतात, प्रेमानं डबे घेऊन येतात. त्याच्यात असं काही हे नाही. आणि ते विचारतात की कधी आहे तुमचं शूटिंग? आता आम्ही डबे बरेच दिवस तुम्ही आला नाही, नवीन डबा घेऊन ठेवलाय वगैरे, त्या अर्थानं मी खातो डबे. या पोलीस स्टेशन मधले पोलिसांचे डबे मला बघायचे आहेत आत्ताच्या आत्ता. डबे काय बघायचे? आमच्या लॉकर मध्ये डबे. सर डबे दाखवा सर. इथे डबे लपवलेले आहेत सर. अरे अरे ऐका ना, अरे आमचे डबे डबे इथे लपवले आहेत सर. हे डबे खोला प्लीज. अरे घरून आणलेला डबा आता खाणारच हो तुम्ही. कोण खाल्ला? सर इच्छेचा डबा आणला तुम्ही? सर तुम्ही म्हणालात पोलिसांचे डबे तुम्ही खात नाहीत. सर खरं सांगा काय आहे म्हणणं हे? पण त्यांनी लॉकर मध्ये ठेवले होते ना. अरे हो सर, इच्छेचं कसं काय आणलं? सर मान्य करा आत्ताच्या आत्ता की ज्यांच्या डब्यातली ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत, शेंगदाणे टाकलेलं आणि दही हे तुम्ही खाल्लायत सर. मान्य करा सर. लसूण जास्त होती, लसूण जरा जास्त होती सर. मान्य करा. तुम्हीच मान्य करताय ना. काय 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 म्हटलं? हे सगळे आयटम तुम्हाला कसं काय माहिती? सर सर लक्षात ठेवा, सीआयडी पे हात. सीआयडी पे हात नाही. गोळी मारा. सर कसं आहे की तुम्ही आले पोलिसात म्हणाले काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे की तुम्हाला, है की नाही? थोडीशी काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे ना. हा बघ, हा आपलं जाऊनच बसलो तू तिकडे जागेवर, जागा तिथे ठेवलं. सर एक छोटंसं गाणं आहे, त्या गाण्यावर तुम्हाला कसं तुमचा अभिनय आम्ही बघितला, तुमचा व्हिलन बघितला, तुमचा बाप बघितला, मुलगा बघितला, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या, पण डान्स नाही बघितला आमच्या प्रेक्षकांनी. तर सर तुमच्यासाठी एक डान्स करणार आहे आणि ते शांताबाईवर. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई शांताबाई. आता विश्वजीत इकडे आलाय म्हटल्यानंतर त्याच्याकडून काहीतरी तर ऐकण्याची आमची इच्छा आहे. प्लीज सर. रखियो भला झूले लालन, हो लाल मेरी पत, लाल मेरी पत रखियो भला झूले लालन, सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर, दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालन, सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर, दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी हो लाल मेरी. चार चराग तेरे वर्ण में जाने रे गा, मा गा रे गा रे गा मा 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 गा रे गा रे गा मा मा गा रे गा रे
रे धा नि रे धा नि ध प म ध नि रे ग म म ग रे ग म ध नि धा नि म रे ग सा चार चराग तेरे वर्ण हमेशा चार चराग तेरे प म ग रे ग म ध नि धा नि 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 ध नि नि म ध ध म ध प म ग रे ग म ध नि धा नि म ध नि नि ध ना 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 सा ध ध ध ध नि ध ध ध नि नि म ध ध म ध प म ग रे ग रे ध नि रे ग म ध नि धा नि म रे प रे ग चार चराग तेरे वर्ण हमेशा पंजवा में बारण आयो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दास की साम सर माझ्याबरोबर दमादम मस्त कलंदर अलीदा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अलीदा पहला नंबर हो लाल मेरे बाबा करे गा मा ने ना 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 ने 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 धा नि नि धा नि रे धा नि रे धा नि नि मा धा बाबा करे गा मा धा नि धा नि आ दमादम मस्त कलंदर अलीदा पहला नंबर 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 वा मंडळी, अलिबागला महाराष्ट्राचा गोवा म्हणतात कारण तिथले बीचेस, नारळाची झाडं आणि कोस्टल फूडमुळे. याच अलिबागमध्ये दिशा डायरेक्ट सीधा दे विदा हा गोवन थीमवरती आधारित प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. तेव्हा आजच सीधा दे विदामध्ये आपलं गोवन घर बुक करा फक्त 20 लाखांमध्ये आणि अनुभवा गोव्यात राहण्याचा आनंद. अधिक माहितीसाठी आपण SMS करा दिशा आणि पाठवून द्या 56070 वर. सयाजी सर, खरं तर प्रत्येक माणूस हा मोठा होतो आई वडिलांमुळे आणि आईशी तुमचं एक वेगळं नातं आहे. ते मी बाहेरून बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे, तर त्याविषयी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. माझ्या आयुष्यात जर आईनं डिसिजन घेतला नसता की 7वीला मला मावशीच्या शाळेला पाठवलं नसतं आईनं, तर मी आज म्हशी राखत असतो. अच्छा. तिचा एक डिसिजन होता की ज्याच्यामुळे माझं लाईफ पूर्ण चेंज झालं. पहिलं नाटक माझ्या आयुष्यातलं झुलवा, त्याच्यामध्ये मी 25 प्रयोगानंतर 7ला प्रयोग केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये मी त्या जोगत्याची भूमिका करायचो. तर त्याच्यातलं बोलणं होतं ते मी आईसारखं बोलत होतं हे माझ्या आई जो लक्षात आलं. आईचं बोलणं माझं नेहमी रिदमिक आहे. काळी धकधक करतोय पायासारखं चट 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 करतोय बरोबर असं सगळं रिदमिक तिचं बोलणं आहे. त्यामुळं ते बोलणं माझ्यात बऱ्यापैकी आहे, रिदम आहे आईचा. वा वा वा. जनरली काय होतं की मी यावं असं तिला सारखं वाटत असतं. महिना 15 दिवस झाला नाही की ती लगेच आजारी पडल्याचं सांगते आणि मला बोलवते. अच्छा. तर असं मध्ये एकदा गेलो होतो तर तिचं नेहमीच एक असतं की ती गेल्या गेल्या काय मला बघत नाही कोणी, काय माझ्याकडे लक्ष नाही कोणाचं. मोठ्या भावाला हे नुसतंच येतो जातो, एक शब्दाला कधी बोलत नाही काय नाही. बरं आणि असं एक 5-10 मिनटं चालतं, नंतर लक्षात येतं की ते सगळं खोटं होतं. काय नाही, लगेच मित्र ना, हा ह्याचं काय नाव निलेश, बस की चहा ते सुरू होतं. आणि नंतर एकदा काय झालं की ती म्हटली मला आता लई दुखते, इथं दुखते तिथं दुखते, मला काय आता जगायचं नाही, मला आता मरायचं आहे, मला काहीतरी औषध दे आणि तुम्ही सगळे हात डोळ्या देखत सगळे तुमच्या देखत मरते मी आता, मला काहीतरी औषध दे. तर माझ्या भावाच्या मुलाचं नाव पण निलेशच आहे. तर मी त्याला म्हटलं निलेश इकडे हे घे 100 रुपये आणि काहीतरी मरायचं औषध घेऊन ये. तर नाहीतर म्हटलं असं कर 100 रुपये 1000 रुपयाची नोट घे, सगळ्यात चांगलं मरायचं औषध असेल ते घेऊन ये, आज आपण आईला दुधात टाकून देऊ, सगळ्या डोळ्या देखत मरतानाच बघू तिला. तर नीला निघाला तर काय आई काय म्हणती, ए निल्या अरे बोर्नविटा संपलाय तो पण घेऊन ये की येताना. आणि म्हणली निल्या इकडे ये, ती 1000ची नोट दे, हे घे 100 रुपये उगाच कशाला. आणि म्हणली कसं काढलं 900 रुपये तुझ्याकडून. अभिनयाचे गुण खरे तिकडून आलेत सर, हे आम्हाला वाटतं सयाजी सरांमध्ये आईकडून अभिनयाचे गुण घेतलेले आहेत तुम्ही. आई मुंबईला आली होती पहिल्यांदा, तेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर झालं होतं, विमानाला ते पाडलेली बिल्डिंग वगैरे, तिने कुठेतरी बघितलं असेल. ती आली आणि म्हणली अगो बया 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 ह्या बिल्डिंगमध्ये राहतोस वय, एखाद दिवशी इमान दिल ठसला म्हणजे कळेल तुला.
मी चेन्नईला तिला पहिल्यांदा भारतीय सिनेमा केला होता आणि तिला विमानाने घेऊन गेलो होतो. तर विमानातनं उतरलो, तिकडे गेलो आणि एकदम 5 स्टार हॉटेल. तर बाथरूममध्ये टब मोठा टब. तर आई म्हणले, अरे बाथरूममध्ये इथं आंघोळीला काय बादलीच नाही रे. तर म्हणलं काय इथे असं सोडायचं, हे करायचं असं, आणि टब भरला की त्यात आंघोळ करायची. मी काय म्हस आहे व ढवात बसायला. ही 2 बाटल्याचं आंघोळ होती तरी एवढं पाणी कशाला वाया घालवायचं. मुद्दा मला त्यातला कळला की तिला पाण्याचं महत्व किती. वा वा वा. तुम्ही खूप मनापासून बोलताय आईंबद्दल. त्यांचं वय काय साधारण? आई आता 95 वर्षाची आहे. बापरे. आणि मी नेहमी सांगतो की आपण मुलांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आई वडिलांचे वाढदिवस साजरे वा वा वा. ज्या आईंबद्दल सर इतक्या आपुलकीनं बोलतायत त्या सुद्धा तुमच्याबद्दल काहीतरी बोलतायत. ते मला रसिक प्रेक्षकांना दाखवायचंय. बघूयात सयाजी शिंदे सरांच्या आई काय म्हणतायत. आशीर्वाद चांगला दिलेला आहे त्याला. ते मला नुसतं अजून फराट ठेवतोय सयाजी. आधाचा हातपाय दाबेल, डोकस दाबेल, अंग दाबेल, खायला आणतो, प्यायला आणतो, पैसे पाणी देतो, सगळं व्यवस्थिशीर करतो. कुठं गेलं तर नड पडली तर साड्या सुद्धा माझ्या धुतो. अजून सयाजी तो मोठा हो आणि मोठा झालायात. बरोबर आहे ना. ती दिवशी त्याबद्दल शब्द सगळं सयाजीला भाषण करायला लावलं, सगळं सयाजीला करायला लावलं. माझा फोटो आला मग पेपरला. कुणाचं म्हणणार नाही, तंडणार नाही. जिथं जाईल तिथं चांगला वागायचं, चांगला राहायचा. वा वा. खरं तर सयाजी सर आज इथे आलेले आहेत. सयाजी सरांचं रुपेरी पडद्यावरचं रूप आपण नेहमीच बघतो आणि ते आपल्या मनाला भावत असतं. प्रत्येक त्यांनी केलेली भूमिका आपल्या आयुष्यभर लक्षात राहणारी अशीच आहे. पण एक वेगळी भूमिका आहे सरांची जी आज पडद्यावरती पहिल्यांदा आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती नाही सयाजी सरांना ते आवडेल की नाही, पण सयाजी सर हे गावातून आलेले आहेत आणि गावाबद्दल काहीतरी करावं असं नेहमी गावातल्या माणसाला वाटत असतं. एवढा मोठा सुपरस्टार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काय केलंय तर त्यांनी 6 गावं दत्तक घेतलेली आहेत. आणि हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला राहावलं नाही की हा खरंच विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. बघूयात सयाजी सरांनी केलेल्या या कार्याची एक एव्ही. माण खटाव महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातला कायम दुष्काळी भाग. आधीच डोंगराळ आणि खडकाळ प्रदेशाचा भाग. त्यात इतर तालुक्यांच्या मानानं खूप उंचावर आहे म्हणून पाणी टंचाई ही 5वीलाच पुजलेली. अशा माणमधली 4 गावं पांढरवाडी, कोळेवाडी, दिवडी आणि गोडसेवाडी. या दुष्काळातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या गावांची ही गोष्ट. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही मित्र असलेला माणूस म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे. वेळ असेल तेव्हा महाराष्ट्रातले किल्ले, डोंगर किंवा जंगलात मित्रांसोबत भटकणं हा त्यांचा छंद. भोवती सतत माणसं. एक दिवस या सगळ्या मित्रांना घेऊन ते माणमधल्या या 4 गावांमध्ये गेले. या गावातल्या लोकांची धडपड ऐकून त्यांनी ठरवलं की आता आपणच या गावात जायचं आणि सगळ्यांनी मिळून हा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा. तिथे शेतकऱ्यांशी बोलत असताना त्यांनी एका शेतकऱ्याला विचारलं, तुम्ही आत्महत्या का नाही करत? त्यावर शेतकरी म्हणाला, आम्हाला कामच एवढी असतात शेतातली, वेळ कुठे असतो आत्महत्येचा विषय डोक्यात यायला. हीच जिद्द पाहून सयाजींनी ठरवलं आता पुढच्या सगळ्या पिकनिक रद्द. मित्रांसोबत या गावात येणं सुरू करायचं. ते पोकलेन मशीन घेऊन आले. तलावातला गाळ काढणं, नवीन तळी बनवणं सुरू झालं. सयाजीरावांचा कुणी मित्र जलतज्ञ, कुणी वृक्षप्रेमी तर कुणी पर्यावरण तज्ञ. एकापेक्षा एक अभ्यासक आणि तज्ञ गावात यायला सुरुवात झाली. एकेकाळी दुष्काळाचे चटके दिसायचे डोंगरावर. आज एका वर्षाच्या आत हिरवळीचे दागिने घेऊन मिरवतंय गाव. 2 पावसात भरपूर पाणी साठलंय. गोडसेवाडीत तर गेल्या 25 वर्षात झालं नसेल एवढं उत्पन्न झालंय शेतकऱ्यांना. माण तालुक्यात तीर्थक्षेत्र खूप आहेत पण निसर्ग कायमच रुसलेला. 2 हात एकत्र जोडल्याशिवाय देव आशीर्वाद देत नाही आणि हजारो हात एकत्र आल्याशिवाय निसर्ग सुद्धा प्रसन्न होत नाही. सयाजी शिंदे यांनी गावातले हे हजारो हात एकत्र करण्याचं काम केलंय.
या चारही गावातले लोक मनानं एकत्र आले आणि श्रमदानातून हिरवी क्रांती घडवायला सुरुवात केली. सयाजी शिंदे यांनी या गोष्टीची कधीही प्रसिद्धी केली नाही. मुळात तो त्यांचा स्वभावच नाही. या गावांना त्यांच्या प्रयत्नांना जगासमोर आणण्याची गरज होती. या गावातले पुण्या मुंबईत स्थायिक झालेले लोक जमेल तशी आपल्या गावाच्या विकासासाठी मदत करतायत आणि हजारो हात पुढे यावेत अशी आमची इच्छा आहे. सयाजी शिंदे सर, जी गोष्ट तुम्ही कुठेही सांगत नव्हतात ती गोष्ट आज आम्ही जगासमोर आणतोय. आम्हाला ठाऊक आहे हे काही तुम्हाला फारसं पटणार सुद्धा नाही, पण तुमचंच स्वप्न आहे की देशात आपलं कुठेही शूटिंग असो, महाराष्ट्राचा उल्लेख शेतकरी आत्महत्या किंवा दुष्काळाच्या बाबतीत होता कामा नये. असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही दुखावता. ही ओळख बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आम्ही एवढंच सांगतोय, या 4 गावच्या गावकऱ्यांसारखेच आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. कारण तुमच्यासारख्या माणसांमुळेच आम्हाला कळलंय की शेतकऱ्यांसाठी फक्त डोळ्यात पाणी आणून उपयोग नाही, गावात पाणी आलं पाहिजे. तुम्ही मोठं काम करताय. तुम्हाला आणि पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी आणि दिवडीच्या प्रत्येक गावाला आमचा सलाम. सयाजी सर, या गावातले गावकरी सुद्धा इथे आलेले आहेत. मी या मंचावरती तुषार खरात आणि सहकाऱ्यांना आमंत्रित करतो. काय सांगाल, आज एवढा मोठा सुपरस्टार ज्यांना भेटण्यासाठी खरं तर वेळ घ्यावी लागते, पण हा व्यक्ती तुमच्या गावात येऊन तुमच्या बरोबरीनं राहतो आणि काम करतो, कसं वाटतं? म्हणजे खरं तर तुम्ही इतकी सुंदर व्हिडिओ क्लिप बनवली की आम्हाला अगदी सगळ्यांना भरभरून आलं. साहेबांची खूप इच्छा आहे की आमचा हा जो भाग आहे तो हिरवागार झाला पाहिजे, वृक्ष जगले पाहिजेत आणि हे एक पर्यटन स्थळ बनलं पाहिजे. अशा पद्धतीने आणि आमच्या गावातल्या लोकांनी साहेबांना वचन दिलेलं आहे की साहेब तुमचं स्वप्न आम्ही साकार करू. सयाजी सर, काय सांगाल, तुमचं हे स्वप्न आहे त्याबद्दल? तेलुगूमधला मला सगळ्यात एक आवडता डायलॉग आहे, ఒక దేశం వెనకబడిదంటే దానికి కారణం రైతు. एक देश मागे राहतो याचं कारण त्या देशातला शेतकरी मागे आहे. ఒక దేశం ముందుకు వెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు. एक देश पुढे जातो याचा अर्थ त्या देशातला शेतकरी पुढे गेला आहे. వ్యవసాయాన్ని పదంలోనే సహాయం ఉంది. వ్యవసాయ ह्या शब्दातच सहाय्य आहे. అగ్రికల్చర్ అనే మాటల్లోనే కల్చర్ ఉంది. అగ్రికల్చర్ ह्या शब्दातच कल्चर आहे. ఒక దేశానికి కల్చర్ని సహాయం చేసే गुणांनी नेरपिंदी राहतो. ह्या देशाला कल्चर आणि एकमेकाला कसं मदत करायची हे शिकवतो तो फक्त शेतकरी. असं माझं म्हणणं, प्रत्येक कलावंतानं पहिलं आपलं गाव सुधारू दे. शहरांचे सुधारण्याची शक्यता कमी आहेत, गावांच्या सुधारण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्यामुळे आपण गावावर लक्ष देऊया आणि झाडांकडे लक्ष देऊया, एवढंच मला यातनं सांगायचं. वा वा वा. सरांना आणि या गावकऱ्यांना मनापासून शुभेच्छा. आपण इथे आलात, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. मी विनंती करेन समोर स्थानापन्न होणे. सयाजी सर, प्रमोशन प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं करतोच, पण हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही एक वेगळा प्रयत्न करताय, तो काय असणार आहे? बाबांची शाळा हा सिनेमा याचा प्रीमियर शो जो आहे तो येरवड्याच्या जेलमध्ये 26 तारखेला दुपारी 12 वाजता करतोय कैद्यांसोबत. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे बाबांची शाळा या सिनेमाच्या दिग्दर्शकांना. जोरदार टाळ्या दिग्दर्शक आर विराज यांच्यासाठी. यानंतर मी आमंत्रित करतो या सिनेमाचे निर्माते विलास माने आणि उमेश नथानी यांना. दिग्दर्शकांच्या नजरेतून जाणून घ्यायचंय मला, कशी आहे बाबांची शाळा? प्रत्येक पुरुषामध्ये वडिलकीची भावना असते. जेव्हा तो घरातली जबाबदारी स्वीकारतो, तर अशा बाबांनी स्वतःच्या वागण्यावर किंवा स्वतःच्या रागावर किती कंट्रोल ठेवला पाहिजे, वडिलांनी मुलांशी कसं वागलं पाहिजे, मुलांनी पालकांशी कसं वागलं पाहिजे, आणि ओव्हरऑल हा नुसता एक कैद्यांचा विषय असं नाही आहे, तर ह्याच्यामध्ये खूप फॅमिलीजचं काय होऊ शकतं, म्हणून ती बाबांची शाळा आहे. वा वा वा. निर्मात्यांना विचारतो, विलास माने सर
आपला कसा आहे अनुभव? हा अतिशय चांगला चित्रपट, हृदयस्पर्शी असा चित्रपट, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल असा हा चांगला चित्रपट झालेला आहे. पुन्हा एकदा या मंचातर्फे बाबांची शाळा या सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण भेटूयात पुढच्या भागात अशीच मजा करायला एका नवीन विषयासह. आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिशा डिरेक्ट सीधा दे विदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट.